Hello students, today we are going to talk on the quantity theory of money. पैशाचा चरणसंख्यामान सिद्धांत. The classical approach, new classical approach and Keynesian approach says on the quantity theory of money. The quantity theory of money, when you talk on the quantity theory of money, you can say when price of a commodity increase, then value of the money is decline. And whereas condition when price of the commodity decline, the value of money will be increase. म्हणजे वस्तूची किंमत जर वाढली तर पैशाचं मूल्य कमी होतं आणि वस्तूची किंमत जर कमी झाली तर पैशाचं मूल्य वाढतं. यावरून वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाला तर पैशाच्या मूल्यामध्ये बदल होतो. द व्हॅल्यू ऑफ करन्सी विल बी चेंज. It means the value of the currency is depends upon the value of the money is depends upon the general price level. वस्तूच्या किमतीवरती डिपेंड्स आहे आणि म्हणून आपल्याला पैशाचं प्रमाण ज्याला आपण क्वांटिटी म्हणतो ही क्वांटिटी ॲज वेल ॲज म्हणजे क्वांटिटी ॲज वेल ॲज व्हॅल्यू ऑफ द मनी अँड द प्राईस लेवल अँड लेवल ऑफ इन्कम म्हणजे याच्यावरती डिपेंड्स असतं असं आपण याच्यामध्ये म्हणत असतो. म्हणजे पैशाचं मूल्य हे केवळ पैशाच्या पुरवठ्यावरच अवलंबून असतं असं नाही तर ते वस्तूच्या किमतीवरती सुद्धा अवलंबून आहे आणि त्याचबरोबर एकूण असणाऱ्या इतर घटकांच्या वरती सुद्धा अवलंबून असल्याचं आपल्याला दिसतं आहे. ह्या सर्वांचा शोध घेत असते वेळी म्हणजे व्हॅल्यू ऑफ द करन्सी व्हेन फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ द करन्सी बाय द व्हेरियस इकॉनॉमिस्ट देन द फिशर्स क्वांटिटी थिअरी ऑफ मनी इज द क्लासिकल थिअरी. ही क्लासिकल थिअरी आहे. देन कॅम्ब्रिज इक्वेशन्स ऑफ द कॅम्ब्रिज कॅश बॅलन्स अप्रोच यू कॅन से. तर कॅम्ब्रिज कॅश बॅलन्स अप्रोच आहे तो थोडासा आपल्याला बघायचा आहे. आणखीन ह्या सर्व गोष्टी आपण बघत असतेवेळी आपल्या लक्षात येतं की एकंदरीत कॅम्ब्रिजचं समीकरण आपण बघतो त्यानंतर मिल्टन फ्रीडमन वगैरे त्याच्यामध्ये आहेत. हे सर्व घटक आपण पाहतो याच्यामध्ये आणि मग याच्यामध्ये असणारे मग केन्सियन थिअरी तर ट्रान्झॅक्शन अप्रोच डिमांड फॉर मनी हे थोडंसं घटक आपण अभ्यासणार. आता हे सर्व पाहत असतेवेळी सर्वप्रथम आपण पाहतो की इन 1911 म्हणजे 1911 द परचेसिंग पॉवर ऑफ मनी हा एक ग्रंथ पैशाची खरेदी शक्ती हा एक ग्रंथ या चरणसंख्यामान सिद्धांतामध्ये आयर्विन फिशर्स यांनी लिहिलेला आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी एक ग्रंथ लिहून एक पब्लिकेशन केलं आणि त्याच्यामध्ये पैशाच्या पुरवठ्याच्याबद्दल पैशाच्या मूल्याबद्दल किंवा पैशाच्या एकूण प्रमाणाबद्दलचं आपलं मत व्यक्त केलं. आता हे करत असतेवेळी ते काय म्हणतात की पैशाची मागणी पैशाचा पुरवठा व पैशाची मागणी पैशाचा पुरवठा आणि पैशाची मागणी याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा यांचा समतोलाचा काही उपयोग होतो का म्हणजे पैशाचा पुरवठ्याचा विचारात घेऊनच पैशाचं मूल्य मांडता येतं का तर तशा प्रकारे याने याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग त्याचं काय सांगतो की व्हेन अदर थिंग्स रिमेनिंग सेम जेव्हा इतर परिस्थिती स्थिर असते तेव्हा आपल्याला लक्षात येतं की पैशाचा पुरवठा दुप्पट केल्यास वस्तूची किंमत दुप्पट होते मात्र पैशाचं मूल्य निमपट होतं. when value of the currency when quantity of the money or the supply of the money increase then price level will be increased is at the same quantity. म्हणजे when quantity of the money or the supply of the money increase at a double rate then price of the commodity also increase a double rate and whereas and at that time the value of the currency has been declined at a minimum level or the half level. म्हणजे काय होतं तर ते निम्म्यानं कमी होतं. म्हणजे जिथं पैशाचा पुरवठा वाढवला जातो तिथं वस्तूची किंमत त्याच दरानं वाढते आणि पैशाचं असणारं मूल्य हे निम्म्यानं कमी होतं. या उलट जर पैशाचा पुरवठा तुम्ही निम्म्यानं कमी केला तर वस्तूची किंमतसुद्धा निम्म्यानं कमी होते आणि वस्तूची किंमत निम्म्यानं कमी झाली तर पैशाचं मूल्य वा किंमत दुप्पट होतं. It means the value of the currency it's not only depends upon the supply of the money as well as the price of a commodity. आता याच्यामधलं फाइंडिंग काय तर लक्षात येतं की द पॉझिटिव्ह रिलेशनशिप बिटवीन मनी सप्लाय ऑफ द मनी अँड द लेवल ऑफ अ प्राईस म्हणजे वस्तूचा पुरवठा आणि वस्तूची किंमत याच्यामध्ये असणारा हा पॉझिटिव्ह रिलेशनशिप बिटवीन आहे. बट द सप्लाय ऑफ द मनी अँड द प्राईस ऑफ अ कमोडिटी ह्या दोन्हींचा एक विचार केला असता जेव्हा व्हॅल्यू ऑफ द करन्सी इज द इनव्हर्स रिलेशनशिप बिटवीन ह्या दोघांच्यामध्ये असणारा विरोधाचा सहसंबंध आहे हे आपल्याला इथं दिसतं आहे. आता हे सर्व मांडत असतेवेळी काही त्यांनी शॉर्ट रन पिरियड वगैरे पाहिलेला आहे. आपण इथं पाहतो आहे द लेवल ऑफ डिमांड फॉर मनी नॉट ओनली डिटर्मिनेट द रेट ऑफ इंटरेस्ट. आता आपण डिमांड फॉर मनीचा विचार करतो
मी पैशाची मागणी आपण का करतो आहे? मग ही आपण म्हणतो की फक्त पैशाची मागणी ही फक्त नॉट ओनली डिटर्मिनेड बाय द रेट ऑफ इंटरेस्ट बट ऑल्सो प्राईस अँड द नॅशनल इन्कम ऑफ द कंट्री. म्हणजे ती वस्तूची किंमत हा फार महत्त्वाचा घटक आहे. क्लासिकल इकॉनॉमिस्ट कन्सिडर मनी ॲज सिम्पली ॲज अ मीन्स ऑफ पेमेंट ऑफ मिडियम ऑफ एक्सचेंज. हे क्लासिकल थिंकर पहिल्यापासून म्हणायचे. अँड अदर हँड जेम केन्स लीड्स टू द स्टोर ऑफ व्हॅल्यू. हे आपण जेव्हा फंक्शन्स ऑफ मनी पाहतो त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. मग द क्लासिकल अप्रोच फिशर्स ट्रान्झॅक्शन अप्रोच डिमांड फॉर मनी काय सांगते हे थोडंसं आपण इथं पाहतो. याच्यामध्ये काय सांगते, इन दिस थेअरी ऑफ डिमांड फॉर मनी फीचर्स अँड अदर क्लासिकल इकॉनॉमिक स्ट्रेस ऑन द मीडियम ऑफ एक्सचेंज फंक्शन्स ऑफ मनी. आता आपल्याला असं वाटेल की पहिल्यांदा तुम्ही तर सप्लाय ऑफ मनीबद्दल सांगितलं, आता तर तुम्ही डिमांड फॉर मनीबद्दल बोलताय. पण सप्लाय ऑफ मनी इट्स अ डिपेंड्स अपॉन द डिमांड फॉर मनी. म्हणजे तुमचा पैशाचा पुरवठा तुम्ही काय करता की डिमांड फॉर मनीवरती पैशाच्या मागणीवरती अवलंबून आहे. मग पैशाची मागणी तुम्ही का करता? वाय यू विल बी होल्ड द मनी. तुम्ही पैसा का होल्ड करून ठेवताय? विच पीपल हॅव टू होल्ड अ परफॉर्म अ गिवन व्हॅल्यू ऑफ ट्रान्झॅक्शन ओव्हर अ पिरियड. इट इज कॉल्ड द डिमांड फॉर मनी. एका ठराविक कालावधीसाठी काही लोक पैशाचं मूल्य किंवा एकूण व्हॅल्यू ऑफ ट्रान्झॅक्शन जेव्हा स्टोअर करून ठेवतात, जेव्हा स्वतःवर साठवून ठेवतात, तेव्हा पैशाची मागणी होती. बिकॉज वाय? ही विल गेटिंग टू मच बेनिफिट फ्रॉम अ फ्युचर डे. आणि त्यांना बेनिफिट मिळवायचं असेल या उद्देशानं. मग याच्यामध्ये आपलं लक्षात येतं फिशर फॉर अदर्स से इन शॉर्ट रन पिरियड फिचर्स काय सांगतो त्याच्यामध्ये, नंबर ऑफ अ ट्रान्झॅक्शन अँड व्हेलोसिटी ऑफ मनी रिमेन अ कॉन्स्टंट. इथं लक्षामध्ये शॉर्ट रन पिरियडमध्ये काय आहे, नंबर ऑफ अ ट्रान्झॅक्शन अँड व्हेलोसिटी ऑफ मनी रिमेन अ कॉन्स्टंट. देअरफॉर डिमांड फॉर मनी डायरेक्टली अराइज विथ द चेंज इन ॲव्हरेज प्राईस लेवल. म्हणजे सुरुवातीला आपण म्हटलं की मनी सप्लाय वाढला तर प्राईस लेवल वाढते, पण डिमांड फॉर मनीची नुसार सुद्धा काय होते की वस्तूची किंमत काय होते, वाढते डायरेक्टली. बट वेन इन द शॉर्ट रन पिरियड. हे शॉर्ट रन पिरियडमध्ये होतं. बिकॉज वाय? द नंबर ऑफ अ ट्रान्झॅक्शन अँड द व्हेलोसिटी ऑफ मनी रिमेन अ कॉन्स्टंट. हा भाग दिसतो. राईज इन प्राईस लेवल बॉट राईज इन अ डिमांड फॉर मनी अँड फॉल इन प्राईस लेवल बॉट फॉल इन डिमांड फॉर मनी. म्हणजे जेव्हा तुमची काय होईल की वस्तूंची किंमत वाढेल तेव्हा काय होते की वेन प्राईस लेवल इन्क्रीज अल्टिमेटली डिमांड फॉर मनी इन्क्रीज होते. म्हणजे हे ह्या रेशोनं आपल्याला दिसतं. आता थोडंसं आपण तुम्हाला याचं सिम्बॉलिकली काय याचं इक्वेशन आहे. मग इक्वेशन काय सांगतं, फिशर्स एक्सचेंज ऑफ इक्वेशन ऑफ एक्सचेंज रिटर्न ॲज अंडर MV इज इक्वल टू PT. M स्टँड फॉर द क्वांटिटी ऑफ मनी, V स्टँड ऑफ ट्रान्झॅक्शन आर द व्हेलोसिटी ऑफ मनी, P स्टँड फॉर ॲव्हरेज प्राईस लेवल अँड द नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन. हे सर्व आपल्याला बघत असते वेळी काही आपल्याला अझम्पशनचा विचार करावा लागतो. आणि मग याने अझम्पशन मांडलेले आहेत. ती अझम्पशन्स काय सांगतात याच्यामध्ये, तर मग आपल्या लक्षात येतं की याचा अझम्पशन म्हणजे काय, तर P हा घटक निष्क्रिय आहे असं ते म्हणतात. म्हणजे हा घटक मानत असतील P हा घटक असा निष्क्रिय. म्हणजे पहिल्यांदा याचं स्टेटमेंट काय, ह्या फिशर ट्रान्झॅक्शनचं किंवा फिशरच्या क्वांटिटी थेअरी ऑफ मनीचं, तर वेन इतर परिस्थिती स्थिर असताना जेव्हा पैशाचा पुरवठा दुप्पट केल्यास पैशाची किंमत दुप्पट होते आणि पैशाचं मूल्य निंपट होतं. यावर पैशाचा पुरवठा निंपट केल्यास वस्तूची किंमतसुद्धा निंपट होते आणि पैशाचं मूल्य दुप्पट होतं. यालाच फिशरचा चरणसंख्यामान सिद्धांत असं आपण म्हणतो. ग्रहित काय म्हणलं मग याच्यामध्ये ग्रहित दिसतं P हा घटक निष्क्रिय आहे असं म्हणतो. म्हणजे फिशरने आपल्या सिद्धांतामध्ये म्हणजे ते वस्तूची किंमत P हा निष्क्रिय मानला. म्हणजे काय, तर पैशाच्या पुरवठ्यात बदल झाल्याने वस्तूची किंमत बदलते आहे ना. म्हणजे किमतीला काय इथं किंमत कधी बदलते, म्हणजे इट मीन्स द प्राईस इज डिपेंड्स अपॉन द लेवल ऑफ सप्लाय ऑफ मनी. म्हणजे सप्लाय ऑफ मनीवरती डिपेंड्स आहे. म्हणून तो म्हणतो की वस्तूची किंमत हा निष्क्रिय घटक आहे. कारण वस्तूच्या किमतीचं अस्तित्व स्वतःला नाही, किंमत ही पुरवठ्यावरती पैशाच्या पुरवठ्यावरती अवलंबून आहे. हा याच्यामध्ये दिसतो. यमच्या प्रमाणामध्ये त्यात तितकासा बदल होत नाही. फी हा अल्पकाळात स्थिर असतात. म्हणजे व्हेलोसिटी ऑफ मनी हा कसा आहे, अल्पकाळामध्ये जसं आपण पाहिलं म्हणजे तो शॉर्ट रनमध्ये स्थिर आहे. आणि नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन हा स्वतंत्र घटक असून तो सुद्धा अल्पकाळामध्ये स्थिर असतो. पैसा फक्त विनिमयाचं माध्यम काम करतो असं याच्यामध्ये मांडलेलं आहे. आणि मग अर्थव्यवस्थेमध्ये इथं रोजगार येतो. आता याच्यामधली मेन आपल्याला थिंग काय काढायची, वस्तूची किंमत जर वाढली तर पैशाचं मूल्य कमी होतं, वस्तूची किंमत कमी झाली तर पैशाचं मूल्य वाढतं. यावरून किमतीमध्ये बदल झाला तर पैशाच्या मूल्यात बदल होतो. आणि परंतु वस्तूच्या किमतीत का बदल होतात याचं कारण शोधण्याचं काम फिशरनं केलेलं नाही. ही याच्यावरची क्रिटिसिझम आपल्याला दिसून येते आहे.
पैशाची मूल्य निश्चिती आपण ज्याला म्हणतो ही मागणी आणि पुरवठ्यावरील दोन घटकावर अवलंबून असते. पैशाची मागणी विनिमयाच्या हेतूने केली जाते असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्यामुळे पैशाचे मूल्य पैशाच्या पुरवठ्यावरच अवलंबून असतं. अल्पकाळात विनिमयाचे व्यवहार स्थिर असतात हेही मानणं योग्य नाही असं या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. आणि मग सिद्धांताचं जेव्हा आपण पूर्णपणे ह्या इक्वेशनचं बघतो, कॅल्क्युलेशन पण याच्यामध्ये आहेत काही, पण कॅल्क्युलेशनकडे आपण न जाता आपण थोडंसं इथंपर्यंतच बघणार की एक लक्षात ठेवायचं म्हणजेच काय, मग एम इंटू व्ही म्हणजेच काय, तर एकूण क्वांटिटी तुमच्याकडे किती पैसा आहे आणि त्याचं असणं व्हेलोसिटी, म्हणजे तुमच्याकडे 100 रुपये आहे आणि 100 रुपये दिवसातून तुमचे 5 वेळा जर फिरले, ब्रह्मणवेग पैशात झाला, व्हेलोसिटी झाली, तर त्याचं 500 रुपये व्हॅल्यू झालं असं आपण म्हणतो. आणि पी इंटू टी असं म्हणतो, म्हणजे काय असणार की समजा प्रत्येक नगाची किंमत ही 5 रुपये आहे, ॲव्हरेज प्राईस लेवल आपण त्याला म्हणतो, ही पी आहे. आणि नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन काय झाले की असेल आणि 100 वस्तू तुम्ही खरेदी केल्या, ट्रान्झॅक्शन काय केलं की 100 वस्तू खरेदी केला तर त्याचं मूल्य काय झालं 500 रुपये झालं, म्हणजे इक्वल टू इच अदर. पण हे असं होत नसतं, म्हणजे एम व्ही इज इक्वल टू पी टी जेव्हा होईल तेव्हाच काय होतं, क्वांटिटी थेरी ऑफ मनी किंवा किती पैशाचं प्रमाण आहे हे निश्चित करता येतं. पण याच्यामध्ये बदल आहेत, अल्पकाळ आहे, त्यामुळे आपल्याला बदलही करावा लागतो. अशा प्रकारे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं फिशरचं काय ट्रान्झॅक्शन अप्रोच आहे टू डिमांड फॉर मनी. तर डिमांड फॉर मनीबद्दल त्यांचा असंच अप्रोच आहे की बाबा एकूण चरणसंख्यामान सिद्धांत मांडत असते वेळी पैशाचा पुरवठा, त्यानंतर एकूण असणारी वस्तूची किंमत, पैशाचं मूल्य आणि मग एकूण असणारी पैशाची जी मागणी आपण जो करत असतो, तर ही मागणी जेव्हा आपण बघतो तर ही कशावर डिपेंड्स असेल तर म्हणतो की व्हॅल्यू ऑफ ट्रान्झॅक्शनवरती डिपेंड्स आपण, आणि ती त्याच्यामुळे जी व्हॅल्यू ऑफ ट्रान्झॅक्शनवरती डिपेंड्स असते त्याच्यानुसार पैशाची मागणी डिपेंड्स असते. कारण काय करतात की शॉर्ट टर्ममध्ये अनेक लोक पैसा होल्ड करून ठेवतात, हे याच्यामध्ये आपल्याला त्यांना सांगायचं आहे. काही क्रिटिसिझम पण याच्यामध्ये आहे. केम्ब्रिज कॅश बॅलन्स अप्रोचमध्ये आपल्याला काही गोष्टी क्लिअर होतील. इथं आपण थांबू. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.